नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। ITI ॲडमिशन 2026। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे व 10वीनंतर त्यांना ITIसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी न्यू रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यानंतर आपल्याला ट्रेड कसे सिलेक्ट करायचे, कॉलेज कसं सिलेक्ट करायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि ITI ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये ITI ॲडमिशन 2026 असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं आहे। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी admission.dvet.gov.in अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आता आपली वेबसाईट ओपन झाली आहे। तर या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आता या ठिकाणी आपल्याला वेबसाईटवरती खाली आल्यानंतर या ठिकाणी नोटिफिकेशन अशी आपल्याला टॅब दिसणार आहे। तर त्या टॅबमध्ये खाली ITI ॲडमिशन नोटिफिकेशन डेटेड 15 मे 2026 असे लिंक दिसेल। तर त्या लिंकवरती आपण क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी एक PDF ओपन झालेली आहे। तर त्या PDFमध्ये आपल्याला प्रवेश अर्ज करण्याची पद्धत दिलेली आहे। तर ती जी प्रोसेस आहे ती एकदा आपण वाचून घ्यायची आहे। तर यामध्ये राज्यातील सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील। अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्वीकृती आणि निश्चिती करू शकता। तर मित्रांनो, जे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचं, रजिस्ट्रेशन करायचं, ते तुम्ही ITI सेंटरला जाऊन पण करू शकता, ज्या ठिकाणी ITI आहे त्या ठिकाणी। त्यानंतर दुसरा, उमेदवार व पालकांनी माहिती पुस्तके देण्यात आलेली माहिती, प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करायचा आहे। तर म्हणजे सर्व माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट, अर्ज कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून भरता येईल। सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। म्हणजे कोणत्याही ITIमध्ये तुम्ही जाऊन तो फॉर्म ऑनलाईन भरू शकता आणि तिथे प्रवेश अर्ज करू शकता। चौथा, प्रवेश अर्जात अचूक माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट ही गेटवेच्या माध्यमातून आपल्याला करायचे आहे। म्हणजे ऑनलाईन पेमेंट करायचे ते तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI थ्रू करू शकता। त्यानंतर पाचवा आहे प्रवेशासाठी शुल्क। तर यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या, राखीव प्रवर्ग म्हणजे तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल, म्हणजेच OBC, NT, NTB, NTC, NTD, VJ, SCBC, तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये लागणार आहे आणि तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 150 रुपये लागणार आहे। OMS असाल तर 300 आणि नॉन रेसिडेन्शियल असाल तर 500 रुपये लागणार आहे। 6वा, प्रवेश अर्ज निश्चितसाठी ॲप्लिकेशन कन्फर्मेशन आणि ॲडमिशन कन्फर्मेशन करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी प्रवेश अर्जात तसेच संकेतस्थळावर डाउनलोड या मतल्याखाली दिलेली आहे। तर ती आपण डाउनलोड करून वाचून घ्यायची आहे। त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित करणे, त्यामध्ये प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश अर्जातील माहिती आणि दाव्यांच्या पृष्ठात आवश्यक मूळ दस्तऐवज, कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची फोटोग्राफी एक संच जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सादर करायचं। म्हणजे आपल्याला आपले जे डॉक्युमेंट्स आहे व झेरॉक्स कॉपी अटेस्टेड ती आपल्याला ITIमध्ये घेऊन जायची आहे। त्यानंतर अर्ज स्वीकृती केंद्रामध्ये अधिकारी हे उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या उमेदवाराने सादर केलेल्या मूळ दस्तऐवजावरून काळजीपूर्वक तपासणी करतील। आवश्यक असल्यास उमेदवारास त्यांनी भरलेली माहिती सादर केलेल्या दस्तऐवज कागदपत्राप्रमाणे दुरुस्त करण्याचे निर्देश देतील। म्हणजे काही चेंजेस असतील तर चेंजेस सांगतील। आणि त्यानंतर अर्ज निश्चितीकरणाची पावती म्हणजे ॲप्लिकेशन कन्फर्मेशन स्लिप व कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्मची एक प्रिंटआउट ते आपल्याला देणार आहे, ज्यावेळेस आपलं ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट होणार आहे। त्यानंतर उमेदवारांनी प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोणतेही शुल्क द्यायचे नाही। म्हणजे कोणतीही फी आपल्याला द्यायची नाही आहे ITIमध्ये। आणि अर्ज स्वीकृत केंद्रातील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवार सर्व
कागदपत्रे परत करतील. तसेच प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर किंवा प्रवेशाचे निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवाराने त्वरित मदत कक्षात संपर्क साधायचा. म्हणजे ITIमध्ये कोणालाही काही पैसे देण्याची गरज नाही आहे. फक्त आपल्याला जे पेमेंट आहे तेवढंच ऑनलाईन करायचं आहे. निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचाच कन्फर्म ॲप्लिकेशनचा सर्व प्रवेश फेऱ्यांसाठी विचार निश्चित करण्यात येईल. निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाल्याने असे समजण्यात येईल. त्यामुळे आपला फॉर्म जो आहे तो कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहिती बदल करता येणार नाही. म्हणजे सबमिट केल्यानंतर बदल करता येणार नाही. उमेदवारास प्रवेश अर्ज सादर केलेल्या काही निवडक माहितीत कोणत्या प्रकारे बदल करावायचा असला त्यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकत नोंदवणे म्हणजे ग्रीव्हियन्स आपल्याला टाकता येणार आहे. तो पण आपल्या लॉग इनमधूनच टाकायचा आहे ग्रीव्हियन्स, आणि त्यानंतर आपण आपल्या फॉर्ममध्ये चेंजेस करू शकतो. त्यानंतर 10वा पॉईंट आहे प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय म्हणजे ट्रेड आणि संस्थानीय म्हणजे कॉलेज निवडण्यासाठी आपल्याला प्राधान्य सादर करायचं आहे. तर ते आपल्याला कधी करायचं आहे तर एकदा आपला प्रवेश अर्ज निश्चित झाल्यानंतर आपल्या लॉग इनमधून त्याचा ऑप्शन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. उमेदवारांनी एकच अर्ज भरावा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्याचे सर्व अर्ज रद्द होतील. अशा उमेदवारांची निवड झाल्यास व चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून त्याला बाद करण्यात येईल. त्यानंतर अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी म्हणजे OMS त्यांना 21 मे 2000 पासून रजिस्ट्रेशन करू शकता, परंतु त्यांना 4थ्या फेरीसाठी ते इलिजिबल असणार आहेत. त्यानंतर प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना अलॉटमेंट लेटर त्यांच्या ॲडमिशन अकाउंट म्हणजे लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यांनी ती प्रिंटआउट घेऊन वेळापत्रकानुसार दिलेल्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचं आहे. त्यानंतर उमेदवारांनी त्याच बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पुस्तकाचा आवश्यक दस्तऐवज व कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीपूर्वी सादर करायचे आहे. आणि त्यांनी जर ते कागदपत्रे सादर नाही केले तर त्याचा ॲडमिशन हे रद्द करण्यात येईल व त्याला पुढच्या फेरीतूनही बाद करण्यात येईल. अशा पद्धतीने सर्व नियम आहे. सर्व नियम व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि समजून पण घ्यायचे आहे. त्यानंतर आता खाली आपल्याला प्रवेशाचं वेळापत्रक दिलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये सुरुवातीला ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे म्हणजे रजिस्ट्रेशन करणे तर ते 21 मे 2026 पासून सुरू झालेलं आहे. त्याच पद्धतीने प्रवेश अर्ज निश्चित करणे म्हणजे ITIमध्ये जाऊन आपल्याला आपला अर्ज कन्फर्म करायचा तो पण 21 मे 2026 पासून चालू झालेला आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय म्हणजे ट्रेड व संस्थानीय म्हणजे कॉलेज निवडणं व प्राधान्य सादर करणे तर त्याची जी मुदत आहे ती आपल्याला आपल्या लॉग इनमध्येच करायचं आहे, पण ते 1 जून 2026 पासून सकाळी 11 वाजेपासून चालू होणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, आता फक्त सुरुवातीला आपल्याला आपला प्रवेश ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि प्रवेश अर्ज आपला कन्फर्म करायचा आहे आणि त्यानंतर कॉलेजचे नाव आणि ट्रेड 1 जून नंतर टाकायचे आहे. त्यानंतर खाली काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व महत्त्वाच्या ज्या सूचना आहेत त्या पण आपण व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाचून झाल्यानंतर या ठिकाणी क्लोज बटनावरती क्लिक करायचं. त्यानंतर डाउनलोड्समध्ये ITI ॲडमिशन रूल्स आणि रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन कन्फर्मेशन त्याची माहिती दिली. त्यानंतर वरच्या बाजूला उजव्या बाजूला कॅन्डिडेट लॉग इनमध्ये न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी हॅव यू रजिस्टर फॉर ITI ॲडमिशन ऑन admission.det.gov.in प्रिव्हियसली म्हणजेच तुम्ही 2017 ते 25मध्ये ITIसाठी फॉर्म भरलेला आहे का, तर भरलेला असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर हॅव यू रजिस्टर फॉर MSBS VET ॲडमिशन ऑन MSBS-VET.edu.in प्रिव्हियसली तुम्ही मागील वर्षी त्यासाठी फॉर्म भरला असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आधार कार्डप्रमाणे माहिती टाकायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला आधार कार्डप्रमाणे डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. या ठिकाणी सुरुवातीला फर्स्ट नेममध्ये आपलं जे नाव आहे ते नाव टाकायचे. त्यानंतर मिडल नेममध्ये आपलं जे फादर नेम आहे ते फादर नेम या ठिकाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर लास्ट नेममध्ये आपल्याला सरनेम टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. तर जेंडर सिलेक्ट करताना मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायची. तर डेट ऑफ बर्थ टाकण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वर्ष सिलेक्ट करून घ्यायचं आहे
आणि वर्ष सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला महिना सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी महिना सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्याला आपली जी डेट आहे ती डेट सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपला 10 अंकी मोबाईल नंबर टाकायचा. जो मोबाईल नंबर आपला चालू आहे करंट मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती 4 अंकी डिजिट कोड आलेला असेल तर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो OTPसाठी थोडं वेट करायचं आहे, कारण की त्याला आपल्याला 1 मिनिटाचा वेळ आहे. OTP आल्यानंतर या ठिकाणी टाकल्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं. आता आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झाला आहे. त्यानंतर या ठिकाणी आपला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. ईमेल ID टाकल्यानंतर आपल्याला काही सिक्युरिटी क्वेश्चन्स दिलेले आहे. ते सिक्युरिटी क्वेश्चन्स आपण वाचून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जो क्वेश्चन्स आपल्याला व्यवस्थित वाटतोय तो क्वेश्चन आता या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर यामध्ये 4-5 क्वेश्चन्स दिलेले आहे. त्यापैकी कुठलाही एक तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. तो लक्षात राहून द्यायचा आहे कुठला क्वेश्चन सिलेक्ट केला आहे. विच इज युअर फेवरेट गेम. तर यामध्ये त्याचा आपला जो फेवरेट गेम आहे ते आन्सर या ठिकाणी टाईप करायचा आहे. तुम्ही कुठलाही करू शकता. त्यानंतर पासवर्ड सेट करायचा आहे. तर पासवर्ड टाकताना ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे, मॅक्झिमम 15 कॅरेक्टर पाहिजे. त्यामध्ये एक अपर केस, एक लोअर केस, एक नंबर आणि स्पेशल कॅरेक्टर पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो पासवर्ड सेट केल्यानंतर या ठिकाणी पुन्हा कन्फर्म पासवर्डमध्ये आपल्याला तो पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि तो पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला कॅप्चा व्हेरिफिकेशन आहे. तर 10+4. तर या ठिकाणी सॉल्व द इक्वेशन अबव. तर त्याचे जे ॲन्सर आहे ते ॲन्सर या ठिकाणी आपण टाकायचं आहे आणि त्यानंतर रजिस्टर नाव या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि त्याचा आपला लॉगिन ID पण जनरेट झालेला आहे. तर मित्रांनो हा लॉगिन ID आपल्याकडे जपून ठेवायचा आहे. तसेच याचा लॉगिन IDचा आपल्याला टेस्ट मेसेज पण आलेला आहे. तो आपण सेव्ह करून ठेवायचा आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी खाली प्रोसीड टू लॉग इन अशी टॅब आहे त्यावरती क्लिक करून आपण लॉग इन करायचं आहे. किंवा या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीत लॉग इन करू शकता ID पासवर्ड टाकून. किंवा या ठिकाणी आपल्याला वेबसाईटच्या वरच्या बाजूला उजव्या साईडला कॅन्डिडेट लॉग इन म्हणून ऑप्शन आहे. त्यामध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या टॅबवरती क्लिक केल्यानंतर पण आपण आपला ॲप्लिकेशन ID, लॉग इन ID, पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर जे इक्वेशन आहे आपलं त्याचे ॲडिशन 10+9चे ॲडिशन करून या ठिकाणी ॲन्सर टाकल्यानंतर साइन इन करायचं आहे. तर आता या ठिकाणी आपण साइन इन टॅबवरती क्लिक केलं आहे. तर आता या ठिकाणी खाली ॲडमिशन सेक्शनमध्ये आपल्याला प्रोसीड टू फिल प्रोफाईल असा ऑप्शन दिसेल. तर त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला फॉर्म ओपन होणार आहे. त्या अगोदर काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. ते सर्व इन्स्ट्रक्शन्स आपण व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि त्यानंतरच आपला फॉर्म फिल करायचा आहे. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला पर्सनल डिटेल्समध्ये माहिती फिल करायची. तर तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम ॲटोमॅटिकली आलेलं आहे. तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ पण ॲटोमॅटिकली आलेली आहे. रजिस्ट्रेशन करायची वस्तू तुमची टाकलेली होती. त्यानंतर आपला जो 12 अंकी आधार नंबर आहे तो आधार नंबर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे आणि तो आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यासमोर जे व्हेरीफायचे बटन आहे त्या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तो आपलं जो आधार नंबर आहे तो व्हेरीफाय करणार आहे. तर या ठिकाणी आता मी व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केलं आहे. या ठिकाणी ही सर्व माहिती वाचून घ्यायची आणि त्यानंतर यस व्हेरीफाय या टॅबवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपला आधार व्हेरीफाय सक्सेसफुल. आता आपलं आधार कार्ड व्हेरीफाय झालेलं आहे. त्यानंतर मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला अपर ID टाकायचा आहे. तर मित्रांनो अपर ID म्हणजेच ABC ID आणि अपर ID हा आपल्याला तुम्ही जर जनरेट केला नसेल तर तुम्हाला ते डिजिलॉकर ॲपला जाऊन तो तुम्ही जनरेट करू शकता. त्या ठिकाणी आधार नंबर टाकून तुम्हाला तो समजा तुमच्याकडे जर अपर ID नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नाही टाकला तरी पण चालणार आहे आणि असेल तर आपण या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाही टाकलं तर त्या ठिकाणी ब्लँक सोडायचं आहे आणि त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम टाकायचं आहे. तर यामध्ये समजा तुमचं बिलो 1 लाख ते 1,99,999, 2 लाख ते 2,99,000 असं ऑप्शन आहे. समजा तुमचं 60,000 आहे तर बिलो 1 लाख. त्यानंतर आपला ब्लड ग्रुप टाकायचा आहे. त्यानंतर
आपला अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाकू शकता, नसेल तर काही अडचण नाही. ईमेल आय डी आपला ॲटोमॅटिकली आलेला आहे. डू यू हॅव अ व्हॉट्सॲप नंबर, तुमच्याकडे व्हॉट्सॲप नंबर असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो. आणि जो नंबर आहे व्हॉट्सॲपचा त्यावरती व्हॉट्सॲपला मेसेज येणार आहे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील, त्यामुळे या ठिकाणी आपला जो व्हॉट्सॲप नंबर आहे तो व्हॉट्सॲप नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर खाली या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू जे आपल्याला टॅब दिसणार आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली पर्सनल डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली झालेले आहे. आता ॲड्रेस डिटेल्समध्ये सुरुवातीला आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे लाईन 1मध्ये. त्यानंतर लाईन 2मध्ये काही एरिया वगैरे असेल नियर बाय तो एरिया टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला एरिया टाकल्यानंतर कंट्री ॲटोमॅटिकली आलेली आहे. त्यानंतर आपला पिनकोड टाकायचा, आपल्या गावचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाकल्यानंतर आपलं स्टेट आणि डिस्ट्रिक्ट त्यांनी ॲटोमॅटिकली घेतले आहे. त्याच पद्धतीत तालुका ॲटोमॅटिक सिलेक्ट केला आहे. त्यानंतर सिटी विलेजमध्ये आपल्याला आपलं जे गाव आहे ते गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपल्या तालुक्यातील सर्व गावची लिस्ट या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर इज परमनंट ॲड्रेस इज सेम ॲज अ करस्पॉन्डन्स ॲड्रेस, यस सेम. तुमचा सेम असेल तर सेम आणि वेगळा असेल तुम्ही नो डिफरंट म्हणू शकता. त्यानंतर या ठिकाणी कन्फर्म युअर ॲड्रेस, तर या ठिकाणी तुमचा कन्फर्म असेल तर या ठिकाणी यस सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस डिटेल्स नंतर ऑर्फन डिटेल्समध्ये ऑर्फन असाल तर यस, नसेल तर नो. म्हणजे तुम्ही अनाथ असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नो. त्यानंतर फादर डिटेल्समध्ये वडिलांचं फर्स्ट नेममध्ये वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मिडल नेममध्ये परत आजोबांचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लास्ट नेममध्ये सरनेम टाकायचं आहे, आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ऑक्युपेशनमध्ये या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉई असेल तर एम्प्लॉई, फार्मर असेल तर फार्मर, बिझनेसमॅन असेल तर बिझनेसमॅन, प्रायव्हेट सर्व्हिस, सेल्फ एम्प्लॉई असे ऑप्शन आहे तर तुम्ही ते सिलेक्ट करायचे. ॲन्युअल इन्कम त्यानंतर समजा बिलो 1 लाख असेल तर तो सिलेक्ट करायचा. डोमासाईल स्टेट आपलं महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डोमासाईल डिस्ट्रिक्ट आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मदर्स डिटेल्समध्ये आईचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, फर्स्ट नेम, त्यानंतर मिडल नेम आणि त्यानंतर लास्ट नेम म्हणजेच सरनेम. आणि ते सर्व माहिती भरल्यानंतर त्यानंतर खाली आपल्याला ऑक्युपेशन सिलेक्ट करायचं. तर या ठिकाणी नॉट एम्प्लॉई तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा जॉबला असेल तर तुम्ही तसं प्रायव्हेट सर्व्हिस वगैरे म्हणू शकता. त्यानंतर ॲन्युअल इन्कम, नो इन्कम तुम्ही सिलेक्ट करू शकता. डोमासाईल स्टेटमध्ये तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही जिल्हा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू टॅबवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर नॅशनॅलिटी आपली ऑटोमॅटिकली आलेली आहे. आर यू महाराष्ट्र डोमासाईल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामधलं डोमासाईल आहे का, तर यस. त्यानंतर आपले डोमासाईल डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला कॅटेगरी अँड अदर डिटेल्स फिल करायचे आहे. तर रिलिजनमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी अशा वेगवेगळ्या रिलिजन आहे. त्यामध्ये आपले जे रिलिजन आहे ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मदर टंगमध्ये तुमची मराठी, बंगाली, आसामी, गुजराती, तेलगू अशा वेगवेगळ्या लँग्वेजेस आहे. आपली जी मदर टंग आहे ती मदर टंग या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेट नॉट एलिजिबल मायनॉरिटी कोटा आणि लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोटा. त्यानंतर आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची. त्यामध्ये जनरल आणि ओपन असेल तर ते सिलेक्ट करू शकता. SC, ST, VGA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC, EWS अशा सर्व कॅटेगरी आहे. त्यानुसार आपण आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. तर आपली कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन कॅटेगरी ती पण सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर अदर कॅटेगरी डिटेल्समध्ये तुम्ही जर हँडिकॅप असाल तर यस म्हणायचं, नसेल तर नो. तुमच्या घरचे कोणी डिफेन्समध्ये सर्व्हिसला असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो. स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये समजा तुम्ही स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही यस म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्पोर्ट्स नेम, कॉम्पिटिशन लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल ते रँक सिलेक्ट करायची, नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करायचं. बॉस्टर स्कूल डिटेल्स त्यामध्ये तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये होता, गव्हर्नमेंट ॲप्रूव्ह किंवा रिकॉग्नाइज बॉस्टर स्कूलमध्ये होता का, तर नसेल तर नो आज आणि यस म्हटल्यानंतर या ठिकाणी स्कूल नेम टाकायचे. अदर डिटेल्समध्ये इंटरमिडिएट ड्रॉइंग एक्झामिनेशन तुम्ही दिलेली असेल तर तुम्ही यस म्हणू शकता. समजा यस म्हटल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी ड्रॉइंग गेट एक्झामिनेशन पासिंग सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटीचे सर्टिफिकेट लागणार, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू.
त्यानंतर आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये 10वीच्या बोर्डच्या डिटेल्स लिहायच्या. तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला बोर्ड सिलेक्ट करायचे. मग त्यामध्ये स्टेट बोर्ड आहे, CBSE, ICSE बोर्ड आहे, अदर स्टेटचे बोर्ड आहे. आपलं जे बोर्ड आहे ते बोर्ड आपण सिलेक्ट करायचं. मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशन सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर रोल नंबरमध्ये आपल्याला 10वीचा सीट नंबर टाकायचा आहे. तर आपला जो रिझल्ट आहे किंवा हॉल तिकीट आहे त्यावरती आपला रोल नंबर दिलेला आहे. तो रोल नंबर व्यवस्थित या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर इयर ऑफ एक्झाम आपली सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कोणत्या वर्षी एक्झाम दिली आहे. त्यानंतर मंथ ऑफ एक्झाम आपल्या रिझल्टवरती दिलेला आहे. यामध्ये आपण फेब्रुवारी सिलेक्ट केला आहे स्टेट बोर्ड असल्यानंतर. तर आपलं ते रिझल्टवरती आलेलं आहे. त्यानंतर आपलं स्कूल, सिटी, विलेज म्हणजे आपलं शाळा कोणत्या गावात आहे ते गाव आपल्याला याचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट, तालुका तो ॲटोमॅटिकली आलेला आहे. आपण गाव पण सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर हॅव यू पास 10th स्टँडर्ड? यस. त्यानंतर डू यू बिलॉंग टू ब्लाइंड हँडिकॅप स्कूल? नो. यात तुम्ही यस असेल तर यस, नो असेल तर तुम्ही नो. हॅव यू पास 10th स्टँडर्ड विथ मार्क्स सब्जेक्ट? यस. मॅथ आपल्याला होता म्हणून आपण यस म्हटलं आहे. हॅव यू पास 10th स्टँडर्ड विथ सायन्स सब्जेक्ट? तुम्हाला असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. हॅव यू टेकन टेक्निकल सब्जेक्ट? असेल तर यस, नसेल तर नोवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 10वीचे मार्क्स आपल्याला टाकायचे. 10th स्टँडर्ड टोटल मार्क्स आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी टोटल मार्क्स ऑफ 10th स्टँडर्ड. तर या ठिकाणी ऑप्टेन मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स. तर ऑप्टेन मार्क्समध्ये आपल्याला बेस्ट ऑफ 5मध्ये किती मार्क्स मिळाले आहे 500 पैकी ते टोटल मार्क्स या ठिकाणी ऑप्टेन मार्क्समध्ये टाकायचे. आणि त्यानंतर आउट ऑफ मार्क्स म्हणजे टोटल आपल्याला किती मार्क्सपैकी ते मार्क्स मिळाले आहे. समजा 500 पैकी असेल तर तुम्ही 500 या ठिकाणी टाकू शकता. तर आपल्या रिझल्टवरती बेस्ट ऑफ 5चे मार्क्स दिलेले आहे. जेवढे मार्क्स आहे तेवढे मार्क्स टाकायचे आणि आउट ऑफ मार्क्समध्ये 500 आता या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आता टोटल मार्क्स ॲट द 10th स्टँडर्ड कॉम्प्युटेड इन प्रपोर्शन टू 500 मार्क्स. तर या ठिकाणी अशा पद्धतीचं आपल्याला ते डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी 10वीचे मॅथचे मार्क्स या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. ऑप्टेन मार्क्स म्हणजे आपल्याला किती मार्क्स मिळाले आहे आणि आउट ऑफ मार्क्स म्हणजे कितीपैकी ते या ठिकाणी 100. त्याच पद्धतीत आपल्याला सायन्स म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जे मार्क्स आहे ते सायन्स विषयाचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. ते मार्क्स टाकल्यानंतर आउट ऑफ मार्क्समध्ये 100. त्यानंतर ॲडिशनल वेटेज डिटेल्समध्ये समजा तुमचा ड्रॉइंग एक्झामिनेशनचे मार्क्स असतील किंवा टेक्निकल सब्जेक्ट, डिफेन्स कॅटेगरी, स्पोर्ट्स कॅटेगरी याचे जर काही ग्रेडिंग मार्क्स असतील तर ते मार्क्स तुमचे या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे आणि ते पण तुमचे यामध्ये ॲड होणार आहे. आणि नसेल तर 0 तुमचे टोटल मार्क्स या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर हॅव यू पास 12th स्टँडर्ड? पास असाल तर यस म्हणायचे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. हायेस्ट क्वालिफिकेशन लेवल 12वी असेल तर 12वी, डिप्लोमा असेल डिप्लोमा, 10वी असेल तर 10वी सिलेक्ट करायचे. यशस्वी पास. नेम ऑफ डिग्री तर या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करून सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला मार्क्स कन्फर्म असतील तर या ठिकाणी यस सबमिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला सेव्ह झालेले आहे. त्यानंतर हॅव यू ॲपियर फॉर ITI प्रिव्हियसली? तर या ठिकाणी यस असेल तर यस, नसेल नो असेल तर नोवरती क्लिक करायचं आणि सेव्ह अँड कंटिन्यू. त्यानंतर होम डिस्ट्रिक्टमध्ये आपल्याला या ठिकाणी 90% सीट्स ऑफ अँड ITI आर रिझर्व फॉर होम डिस्ट्रिक्ट कॅन्डिडेट वेल 10% ऑफ सीट्स कॅन बी टेकन फ्रॉम अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. म्हणजेच तुमची नाशिक ही होम युनिव्हर्सिटी असेल तर तुम्हाला नाशिक जिल्ह्यात ITIला 90% जागा तुमच्यासाठी राखीव आहे आणि 10% जागा बाहेरच्या जिल्ह्यातील मुलांसाठी राखीव आहे. या ठिकाणी सिलेक्ट होम डिस्ट्रिक्ट आपले नाशिक या ठिकाणी आलेली आहे ॲटोमॅटिकली. कॅन्डिडेटचं टाईप हे ॲटोमॅटिक आले. सेव्ह अँड कंटिन्यू टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन प्रोग्रेस. तर या ठिकाणी रेडी टू सबमिट 100% आपला फॉर्म आपला फिलअप झालेला आहे. त्यामध्ये आपण पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, पॅरेंट गार्डियन डिटेल, कॅटेगरी, अदर कॅटेगरी डिटेल्स, क्वालिफिकेशन, प्रिव्हियस ITI ट्रेनिंग डिटेल्स, होम डिस्ट्रिक्ट, कॅन्डिडेटचं टाईप डिटेल्स, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स ही सर्व माहिती आपण फिल केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली येऊन आपल्याला पर्सनल डिटेल्स दिसते. यामध्ये जर आपल्याला काही चेंजेस करायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला उजव्या साईडला एडिट सेक्शनचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला काही जे चेंजेस आहे ते आपण चेंजेस करू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला ॲड्रेसमध्ये, पॅरेंट गार्डियन डिटेल्समध्ये, कॅटेगरी डिटेल्समध्ये, अदर कॅटेगरी डिटेल्स, क्वालिफिकेशन
त्यानंतर 10वीच्या मार्क्समध्ये काही चेंजेस असेल तर ते आपण एडिट सेक्शन या टॅबवरती जाऊन ते आपण सर्व चेंजेस करू शकतो. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स रिक्वायर आपल्याला काय काय आहे त्याची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. तर त्यामध्ये आपल्याला आधार कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट, 10वीचा रिझल्ट, नॅशनल डोमिसाईल लागणार आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी आपला जो चेकबॉक्स आहे त्याला टिक करायचं आहे आणि त्यावरती टिक केल्यानंतर आपल्याला आपला जो प्रोफाईल आहे ते लॉक करायचं आहे. म्हणजे तुमचा जर फॉर्म व्यवस्थित असेल तर तुम्ही ते प्रोफाईलला लॉक करू शकता. तर या ठिकाणी आता आपल्याला आपली सर्व माहिती बरोबर आहे म्हणून आपण आता या ठिकाणी लॉक प्रोफाईल या टॅबवरती आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी आर यू वॉन्ट टू सबमिट, तर सबमिट ॲप्लिकेशन, तर यस सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर सबमिटेड सक्सेसफुली. तर आता आपला ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जनरेट ॲप्लिकेशन आय डीवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन आय डी आपला जनरेट झालेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपलं लोडिंग झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म स्टेटसमध्ये प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्मची दिसणार आहे. आपण त्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तसेच या ठिकाणी आपल्याला प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म पण आपल्याला दिसणार आहे. सर्व एकदा बघून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीत आपल्याला जर तो फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्मचा ऑप्शन पण आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा डॅशबोर्डला जायचं आहे. तर डॅशबोर्ड म्हणजे आपण पुन्हा एकदा होम पेजला आल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फी स्टेटस आपली नॉट पेड दिसते. तर या ठिकाणी आपण पे ॲप्लिकेशन फी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी व्हेरीफाईंग इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, तर आपल्याला ज्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला जायचे, फॉर्म कन्फर्म करायला जायचे त्या ITIचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्यातील आपल्याला ITIची लिस्ट दिसणार आहे. त्यामध्ये ज्या ITIला आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म करायला जायचे तो ITI या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी ITI सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू टॅबवरती पण आता आपण क्लिक केलेलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला आपला फॉर्म सेव्ह होत आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला फॉर्म सेव्ह झाल्यानंतर आपली शेवटची स्टेज आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता आपली शेवटची स्टेज जी आहे ती आपली पेमेंटची आहे. तर या ठिकाणी मित्रांनो डॅशबोर्डला येऊन होम पेजला येऊन आपल्याला पे ॲप्लिकेशन फी या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पेमेंटचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे. तर आता आपलं सेव्ह अँड कंटिन्यू झाल्यानंतर आता आपण पेमेंट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला पे ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आपली कॅटेगरी ओपन असल्यामुळे आपल्याला 150 रुपयाचं पेमेंट आहे. तर या ठिकाणी आपण ते क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट थ्रू, UPI थ्रू ते पेमेंट करू शकतो. अशा पद्धतीने गेटवे आहे. त्यानंतर या ठिकाणी या चेकबॉक्सला आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड टू पे या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आपल्याला दिसणार आहे. त्यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI थ्रू या ठिकाणी UPI ID किंवा UPI नंबर, मोबाईल नंबर टाकून आपण आपलं पेमेंट करू शकतो. यामध्ये तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 100 रुपयाचंच पेमेंट आहे. तुम्ही जर जनरल ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर 150 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. आणि मित्रांनो आपण हे पेमेंट केल्यानंतर आपला फॉर्म कन्फर्म होणार आहे. तर मित्रांनो एक लक्षात असू द्या, पेमेंट केल्यानंतर आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस करता येणार नाही. आणि पेमेंटच्या अगोदर तुम्ही आपला जो फॉर्म आहे तो तुम्ही अनलॉक प्रोफाईल करू शकता आणि त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. समजा तुम्हाला त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर. पण पेमेंट केल्यानंतर कोणत्याही प्रकारे आपल्याला चेंजेस करता येणार नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ITI ॲडमिशनचा रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे. तर मित्रांनो फॉर्म भरताना जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही क्युरी असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. तसेच मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहणार आहे. ओके, थँक्यू.